नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथं 10वी गणित भाग 2 मध्ये हा प्रश्न 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कोणते पायथागोरसचे त्रिकूट किंवा ट्रिपलेट आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. तर पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे मित्रांनो 3 संख्या नैसर्गिक दिलेल्या असतात मित्रांनो. त्या 3 संख्यांपैकी जी संख्या सर्वात मोठी असते, सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजेवढा असतो मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी 3 संख्या 3, 5, 4 या 3 संख्यांपैकी सर्वात जी संख्या मोठी आहे मित्रांनो, ती संख्या मोठी लक्षात घ्या मित्रांनो, लिहून घ्यायचं आहे. लेट ही संख्या सर्वात मोठी आहे मित्रांनो. संख्या सर्वात मोठी कोणती आहे? 5 ही संख्या सर्वात मोठी आहे. लार्जेस्ट नंबर इज 5. म्हणजे संख्या मोठी कोणती आहे मित्रांनो? 5 ही संख्या मोठी आहे. तर संख्या मोठी जी आहे त्या संख्येचा वर्ग, 5 चा वर्ग मित्रांनो 25. इक्वेशन फर्स्ट करा मित्रांनो. मोठ्या संख्येचा वर्ग केल्याच्या नंतर जी संख्या 2 शिल्लक आहेत मित्रांनो, त्या 2 संख्येच्या वर्गाची बेरीज करा मित्रांनो. 3 ही संख्या शिल्लक आहे, 3 चा वर्ग प्लस 4 ही संख्या शिल्लक आहे मित्रांनो, 4 चा वर्ग. 3 चा वर्ग मित्रांनो 9 करू शकता आणि 4 चा वर्ग मित्रांनो किती असतो? 16 असतो. तर 9 आणि 16 2 या वर्गाची मित्रांनो काय करा? बेरीज करा. तर या ठिकाणी 25 उत्तर आलेलं आहे मित्रांनो. इक्वेशन सेकंड करा मित्रांनो. तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपण असं सांगू शकतो मित्रांनो की राईट हँड साइड ही कशी मित्रांनो या ठिकाणी सारखी आहे. जर राईट हँड साइड ही सारखी असेल तर मित्रांनो लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असतो? सारखी असते. त्यामुळे मित्रांनो फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण असं सांगू शकता मित्रांनो की मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजेवढा आहे मित्रांनो. जर मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजेवढा आला मित्रांनो, तर ही जी 3 संख्या आहेत मित्रांनो ते पायथागोरस ट्रिपलेट किंवा पायथागोरसचे त्रिकूट आहे मित्रांनो. त्यामुळे शेवटी मित्रांनो या ठिकाणी 3, 5, 4 इज पायथागोरस ट्रिपलेट. आणि जर मित्रांनो मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजेवढा येत नसेल मित्रांनो, तर ते पायथागोरस त्रिकूट असणार नाही. उदाहरणामध्ये 7, 2, 3. तर मित्रांनो या ठिकाणी 7 ही संख्या सर्वात मोठी आहे. म्हणजे 7 चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे? 49 वर्ग होणार आहे मित्रांनो. या ठिकाणी इक्वेशन काय मित्रांनो फर्स्ट करा. त्याच्यानंतर शिल्लक 2 संख्या शिल्लक आहेत मित्रांनो. या ठिकाणी 2 आणि किती मित्रांनो 3. तर ज्या शिल्लक 2 संख्या आहेत त्या 2 संख्येचा वर्ग मित्रांनो 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. तर 2 चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे? 4 होणार आहे प्लस 3 चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी 9 होणार आहे. या दोघांची बेरीज मित्रांनो या ठिकाणी 13 होणार आहे. इक्वेशन मित्रांनो या ठिकाणी सेकंड असं लिहू शकता. तर फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मित्रांनो या 2 इक्वेशन आपण असं सांगू शकता की राईट हँड साइड ही सारखी नाही मित्रांनो. जर राईट हँड साइड सारखी नसेल मित्रांनो तर लेफ्ट हँड साइड सुद्धा सारखी असणार नाही. फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मित्रांनो ही जे लेफ्ट हँड साइड म्हणजे 7 चा वर्ग हे इक्वेशन सेकंडची लेफ्ट हँड साइड 2 चा वर्ग प्लस या 3 चा वर्ग जो आहे मित्रांनो या दोघांच्या मित्रांनो ठिकाणी सारखी नाही, म्हणून हे पायथागोरस त्रिकूट असू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो काय द्यायचं आहे? हे 7, हे 2, हे 3 इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. जर मित्रांनो ही संकल्पना तुम्हाला समजली असेल तर अशा संकल्पना शिकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. धन्यवाद.